दास गेले आशापाश निवारुनी. अहो त्याच्या अंतःकरणातल्या सगळ्या आशा संपल्या पाहिजेत, त्याला भक्त म्हणतात. आम्ही पहिल्याच वर्गात नापास हो, कारण आम्हाला खिसा आहे. ज्याला खिसा आहे तो मुळीच भक्ताच्या यादीत येत नाही. भक्त म्हणावे तयासी न गुंते जो आशापाशी. साधूचं नंबर 1चं लक्षण निळोबाराय सांगतात की त्याला पैसा नाही आवडला पाहिजेत, सर्व उदास वृत्ती असली पाहिजेत. विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे हे जनधन माता पिता. त्याला फक्त देव आवडावा, तेची संत ज्यांचा भेद विठ्ठले. त्याला देवाशिवाय दुसरं काहीच आवडू नये. असा जर भक्त असल मग मात्र त्या भक्त्याचं काम करतो. तुकोबाराय एका अभंगात सांगतात, बाबा रे, ज्याला कसल्याही प्रकारचा स्वार्थ नाही त्या भक्ताचं कितीही खालच्या प्रकारचं काम असू द्या, देव करतो आणि करताना ते काम लाजत नाही. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. देव कधीच लाजत नाही महाराज. कोणाचं काम केलं ऐका. जगद्गुरु तुकोबारायांच्या पत्नीचं नाव जिजाबाई. तुकोबारायाची परिस्थिती गरिबीची होती. आम्ही सदैव सुटके जवळी येता चोर धाके, आम्ही जाऊ कुठे बिके कुत्रे घरी राखती. अहो तुकोबारायाची गरीब परिस्थिती. जगद्गुरु तुकोबारायांच्या पत्नीचं नाव जिजाबाई. दिवाळीचा सण होता. जिजाबाईच्या भावानं जिजाबाईला 5 रुपये दिले. ते 5 रुपये जिजाबाईनं घेतले आणि एका श्रीमंत माणसाला दिले. त्या श्रीमंत माणसानं जिजाबाईला 35 किलो मिरच्याचे 3 पोते दिले. 35 गुणिला 3 105 किलो मिरच्या दिल्या. तुकोबारायच्या सासऱ्यानं तुकोबाराला बैल दिलता. त्या बैलाच्या पाठीवर 3 पोतडे मिरच्या टाकल्या आणि तुकोबाराय एका श्रीमंत गावात मिरच्या विकण्यासाठी गेले. मंदिरापाशी मिरच्या सोडल्या, तराजू लावलं, मिरच्याचं पोतं रिकामं केलं. वाया कणकण मिरच्या होत्या. त्या का आपल्या बाजारातल्या मिरच्या होत्या का? अहो आपल्या बाजारातल्या मिरच्या घरी आणले की दोरी वळता येते, एवढ्या वळल्या. कारण दुकानदार संध्याकाळी हौदात पोतं बुडवतं आणि त्याची बायको पुन्हा झोपता झोपता 2 बकेटे पाणी तिच्यावर टाकते आणि दुसऱ्या दिवशी बाजारात मिरच्या इकतं. घ्या मिरच्या, किलोच्या 3 पाव किलोच भरतात. पण त्या तुकोबाराईच्या मिरच्या होत्या वाया कणकण मिरच्या. एक बाई डोक्यावर पुंजाण्याचं टोपलं घेऊन उकंड्यात पुंजाना टाकायसाठी चालली होती. जाता जाता तिला 40 फुटावर शिंका आल्या. त्या अर्थी नंबर 1च्या मिरच्या. त्या बाईनं उकंड्यावर पुंजाना टाकला आणि तुकोबारायाकडे गेली आणि तुकोबारायाला विचारलं, ओ दुकानदार, केवढ्याला किलो मिरच्या? एका आण्याला 2 किलो. टाका 4 किलो. टोपल्या 4 किलो मिरच्या टाकल्या. बाई पैसे? मालकाजवळ पाठवून देईल. नाव नाही, गाव नाही, गली नंबर नाही, घर नंबर नाही. गेली घेऊन 4 किलो मिरच्या. पुढे गेल्यावर तिला समिंद्री भेटली. समिंद्री म्हणले, आणसे कुठून आणल्यास ग मिरच्या? माय मंदिरात एक दुकानदार आलंय त्याच्याकडून आणल्या. ही समिंद्री गावात नंबर 1ची चोर. इथली सोडून ही समिंद्री गेली. ओ दुकानदार, द्या 8 किलो मिरच्या. बाई पैसे? गड्याजवळ पाठवून देईल आणि इथंच मथारा सातारबाईच्या शेवा आहे. गेली 8 किलो मिरच्या घेऊन. तिला तुळसाबाई भेटली. समिंद्रा, कुठून आणल्यास ग मिरच्या? माय तुळसा काकू मंदिरात एक दुकानदार आलंय त्याच्याकडून आणल्या. ही तुळसा काकू चवळच घेऊन गेली. ओ दुकानदार, काय भाव मिरच्या? एका आण्याला 2 किलो. टाका 15 किलो. बाई पैसे? मालकाजवळ पाठवून देईल आणि कपाळाला बुक्का. तुकाराम महाराज म्हटले, ही मालकाजवळ पैसे पाठवून देईल मानमंत आणि कपाळाला बुक्का. मायासारखा दुकानदार असतात म्हणलं असता, ए कपाळाला बुक्का, मालक कोण? पण ते तुकोबाराय होते बाबा. 2 पोतडे मिरच्या बायानं नेल्या. राहिलं बंद पोत. ते बंद पोत न्यायला एक फुगीर आलं. त्याच्या पायात एकच बूट. आता एक बूट कोणाच्या पायात असतं? मरणाचं पिलं. नालीत उतलं, एक बूट नालीतच राहिलं. आणि तसं झालं. कुठले दुकानदार? लय येडमट पिणारे. पिऊ नका रे, पिऊ नका. खातो गुटखा, वाईट खाण्याचा जिभेला चटका.
खेळतो जुगार मटका संसार होतो ना फटका. देणं व्यसनाला झटका. अरे गुटखा जिथं भेटल तिथं बसल, तिच्यात काय भेटल? गुटखा खाल्ला तोंड फुटल, सप्त्याताला बंधन तुटल. पण इकडे येत नाहीत, लय आगाऊ पिणारे महाराज. अहो 100 टाळकरी असू द्या आणि एक पिणारा असू द्या, ते 100 जणांना बोलू देत नाही. तर डायरेक्ट म्हणतात तुम्ही काय लायकीचे आम्हाला का माहीत नाही काय, आणि तुमच्या दम असेल तर पिऊन दाखवा. म्हणजे आमची ज्ञानेश्वरी गेली, गाथा गेला आणि 65 रुपयात आमचा मालक झाला. अहो लय येडमट पिणारे. 2 बेवडे पारावर बसले. पहिला बेवडा दुसऱ्या बेवड्यात म्हणे होय रे, दारू न खोकला जातो का रे? दुसरा म्हणला 100% जाणार. पहिला म्हणला कस काय जाणार? दुसरा म्हणला येड्या, दारू पाय माय बायको गेली, घर गेलं, दार गेलं, तो खोकला काय चीज आहे? अरे ते जाणं वेगळं, हे जाणं वेगळं. लय येडमट महाराज पिणारे. एकदा मी असाच एसटीनं प्रवास करू लागलो. एक पिणारे आलं एसटीत. मग अर्धी एसटी रिकामी. पण आमच्या कपाला गंधान गयात माळ म्हणलं की महाराज लोकांवर कोणी वजन आणतं? ते आलं ए सरात. मी म्हणलं कुठे पिणाऱ्याच्या नांदी लागता. आता त्याला बसायची जागा दिली, त्यानं मुकाट्यानं बसावं का नाही? ते खाली वाकलं, त्यानं मग पायच खाजवा सुरुवात केली, खर खर खर. मी म्हणलं का जेसीबी ड्रायव्हर आहे का रे, हे असं खाऊन करतं? त्याला म्हणलं माझा पाय का खाजवता? तो मला म्हणला पेला का काय? अरे म्हणलं मी, तुझ्या तोंडाचा वास आला आणि मला म्हणतो पेला का काय? मग म्हणे मी माझा पाय खाजवतो. मी पाय वर घेतला आणि म्हणलं हा माझा पाय. मग तो म्हणे माझा पाय कुठे? म्हणलं राहिला सर धाब्यावर विसरून. तुझा पाय कुठे मला काय माहिती? त्याला म्हणलं बाबा तुम्ही उठा म्हणलं इथून, तुमचं ना आपलं काय पटायचं नाही म्हटलं. ते तिथून उठलं. त्याला पाठीमागं कोणीच जागा देणं. त्या ड्रायव्हर शेजारी गेअरबॉक्स असतो ना, 1 2 3 ते गेअर टाकायचं. हे तिच्यावर जाऊन बसलं. मरणाचं तपत दे. पॅन झाली तरी उठे ना. आणि काय काय गो हे कानू पिताड्याला वातावरण सुट होतं. त्याला थंडीत थंडी वाजत नाही, उन्हाळ्यात ऊन लागत नाही. पॅन झाली तरी गडी निवांत. आणि ड्रायव्हर आपला बिचारा गेअर टाकायचा. पहिला दुसरा तिसरा चौथा. बघू लागला काय करायला रे म्हणलं ड्रायव्हर. गाडी जेवाय थांबली आणि ड्रायव्हर जेवाय गेला. आणि ड्रायव्हर जेवून आला आणि बघतो तर काय गेअरचं दांडकच गायब. ड्रायव्हर म्हटलं आता तर होतं कुठे गेलं? तो मला ड्रायव्हर साहेब घाबरू नका, गाडीत बसले तेव्हापासून बघतो तुम्ही त्याला काढायसाठी मागं पुढं करता. तुम्हाला निघलं नाही, मी मोडूनच काढलं. अरे गिअर होता तो. ड्रायव्हरने त्याला खाली उतरून दिलं आणि चाललं रोडच्या कडेनं. आता रोडच्या कडेला हे असतो ना नंबऱ्या, मन्नास पिपरी 2 किलोमीटर, गोरेगाव 3 किलोमीटर. हे पिणारं त्या नंबऱ्या पुढे गेलं आणि त्या नंबऱ्याला बोलायला लागलं मला आडवा का आला? ठोकेले तेव्हापासून एका जागेवर उभा आहे तो. आणि त्याला म्हणतं मला आडवा का आला? बाजूला हो म्हणला, नाही तर लातच घालील. आता ते नंबऱ्या कुठं हालत असतो का? तो म्हणला माझ्यासोबत रकीलकी करायला. हे म्हणलं आजाकडं बापाकडे 40 एकर जमीन होती. गाव चानात पुरा करण्यासाठी 35 एकर विकली. त्याची जी बी आवला दे म्हणला, राहिलेली 5 एकर फुकील पण तुला साईडलेच करील म्हणला. त्या नंबऱ्याला काय करतो महाराज, आजान पंजान काय जमीन आणि काय? तो म्हणला थांब तुला लातच घालतो. यानं लात घातली, पण लात गेली नंबऱ्याच्या वरून. तोंड झालं इकडं, नंबऱ्या राहायला पाठीमाग. मग म्हणलं आता कस काय भिवून पळाला? अरे तुझ्या पाठीमागच आहे. तेवढ्यात पाणी चालू झालं आणि इच चमकली. आणि हा म्हणतो कोण माझा फोटो काढतं रे? याची लायकी आहे का? पिऊ नका महाराज, पिऊ नका. अरे दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुम हो जाती है. अपने फलों का दाम खर्च कर मुंह में मक्खी आती है. प्यायचं असेल तर काय प्या माहिती का? अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियो शाम को उतर जाएगी, प्याला पियो हरि नाम का, जिंदगी सुधर जाएगी. अहो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली महाराज, व्यसनाला हात नाही लावला. कसं स्वराज्य घडवलं छत्रपती शिवाजी महाराजांना ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. विचार नाही केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नखरा चालत नव्हता 7.5चा. अरे मावळा लढायला जाताना विचार करत नव्हता रात्र आणि दिवसाचा. कारण अभिमान होता या महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या महाराष्ट्रातली मातीतली माणसं आहेत बाबा आपण. कोणाला म्हणायचं शिवाजी? शी म्हणजे शिलवान राजा, वा म्हणजे वाघाचं काळीज असणारा राजा, जी म्हणजे जीवाला जीव देणारा राजा.
कसे होते महाराज छत्रपतींचे मावे? 65 किलोची तलवार चालवितो त्याचं नाव यसाजी. 2000 जणांशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूची लढत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासात दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो. जन्मला शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एक राजा इथे जन्मला, एक राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हो सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारे. तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. रयते साथीवार घेतले आपल्या दिल्या छातीवर. आपल्या दिल्या छातीवर, आपल्या दिल्या छातीवर. हो प्राण म्हणाले तेरे मावळे भरतच्या राजावर. प्राण म्हणाले तेरे मावळे भरतच्या राजावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हो एकच राजा, एकच राजा, शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं, माझ्या राजाचं, माझ्या नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हो आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर. भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर. आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर. भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर. रयते साथीवार घेतले आपल्या दिल्या छातीवर. आपल्या दिल्या छातीवर, आपल्या दिल्या छातीवर. प्राण म्हणाले लढले मावळे भरतच्या राजावर. प्राण म्हणाले लढले मावळे भरतच्या राजावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हो माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवरायांची जयंती करताना जरूर साजरी करा, पण छत्रपतींच्या विचाराची करा. धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती करताना जरूर करा, पण त्यांच्या विचारांची करा. नाहीतर शंभू राजांचा छावा आणि तोंडात आवेडेवाणी करतो भावा. अरे हरिपाटा तेव्हा टाळ घ्यावा. शंभू राजांच्या विचारांची जयंती करा. 40 मिनिटं कीर्तनात बसला म्हणजे धर्म झाला समजू नका. 40 दिवस औरंग्याने केलेले आतोनात हाल माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांना सोचले आहेत. नाही झुकला नाही वाकला. शिवछत्रपतींचा छावा होता. हिंद विश्वराज्यासाठी लढला होता. अरे एवढा एवढा पराक्रमी माझा राजा होता. एकट्या शंभू राजाने वाघ पाडला होता. धर्मवीर संभाजी महाराज की जय. त्यांच्या विचाराची जयंती करा. कशासाठी करायचे हे कार्यक्रम? का तुम्हाला लय पैसा झाला ना आम्हाला काही काम नाही म्हणून आहे का? 4 गोष्टीसाठी सप्ताह करायचा. 1, गावात एकी निर्माण व्हावी. नंबर 2, तरुण मुलं व्यसनापासून दूर व्हावी. नंबर 3, हिंदू धर्म टिकावा. आणि नंबर 4, वारकरी संप्रदाय वाढावा. याच्यासाठी कार्यक्रम आहेत. तर कशासाठी सप्ताह करायचे एवढे? बदल महत्वाचा आहे. नुसते कीर्तन काय ऐकता? रोज कीर्तन येतं. व्हॉट्सअपला कीर्तन, फेसबुकला कीर्तन, सोशल मीडियाला कीर्तन, पण बदलायचं कोण?
आपलं कीर्तनात येतो रो खरंय खरंय खरंय. नको रे बाबा नकोच. महाराजांनी सांगितलं ना व्यसन करायचंच नाही. बाहेर गेला की काढलीच तंबाखू, लावला चुना आणि मग पोरात गप्पा झाला बा गावा सप्पा चालू. लय लांबून लांबून महाराज येतात रे. गजानन महाराजांनी बी फार निवडून निवडून महाराज आणले बुवा. दुसरा म्हणला आर त्यांनी सांगितलं ना व्यसन करू नको. गप सांगत येत असत्यात. धंदाचे त्यांचा. आपल्याला काय या कानाने ऐकायचं आणि या कानाने सोडून द्यायचं. आणि आपण नीट वागल्यावर त्यांनी तरी कोणाला सांगायचं. म्हणजे आम्ही 2 घंटे आरडू मेलो नाही. तर बदल महत्वाचा आहे. विठाला विठाला. असो आपण विषयाच्या बाजूला गेलो. गावरान गायीनं दिवसभर कोणाच्याही धुऱ्यावर चराव पण संध्याकाळी मालकाच्याच कोठ्यावर यावं. तसं कीर्तनकारानं कुठं पण जा पण मुद्द्यावर या. विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबारायांच्या 2 पोते मिरच्या बायानं नेल्या. राहिलं बंद पोत. ते बंद पोतने आलं एक फुगीर आलं बाबा. तुकोबाराकडे गेलं. ओ दुकानदार कुठले? देऊचा. काय नाव? माझ्या आईनं माझं नाव तुकाराम ठेवलंय. वा. काय पोत्यात? मिरच्या येतात. किती येतात? 35 किलो. भाव काय? एका आण्याला 2 किलो. नेऊ का? पैसे गड्याजवळ पाठवून देईल. पण तुकाराम महाराज म्हटले 35 किलो मिरच्या काय करायच्या? मुलीचं लग्न आहे. उधवतो काय मांडवानं? 35 किलो मिरच्या काय करायच्या? संध्याकाळी खायला पंचायत याला पण फुकटच्या भेटले की नेल्या. बायकोला म्हणलं ए मुकाट्यानं घरात ठेव. बायको म्हणली माय 35 किलो मिरच्या कुठून आणल्या? तो म्हणला मुकाट्यानं ठेव. तुला काय करायचं? नाही पण म्हणली तुम्ही 35 किलो मिरच्या आणल्याच कुठून? इलेक्शन बी चालू नाही. तुम्हाला कोण पैसा दिला असेल तर इलेक्शनमध्ये वाटेतात ना पैसे. ते म्हणला मुकाट्यानं ठेवू कोणाला सांगू नको. पण बाया लय हुशार असतात महाराज. त्याला पक्क कळतं आपल्या हिऱ्यात काय ताकद आहे. आमच्या गावात एका जणानं कुंटलभर साखरे आणला आणि त्यानं घरी गेलं घेऊन बायकोला म्हणलं मुकाट्यानं ठेवू. बायको सहज म्हणली पप्प्याचा बाप कुंटलभर साखरे आणलाच कुठून? ते म्हणला मुकाट्यानं ठेवू. बायको म्हणली तुम्हाला माही शपथ राव सांगा खरंच कुठून आणला? लागले ना दुखायचे भांडणं. मी लगेच गेलो म्हणलं तात्या काहून भांडायले? अहो कुंटलभर साखरे आणला महाराज आणि हे म्हणते कुठून आणला? मग मी म्हणलं तुम्ही बी सांगा ना कुठून आणलं तर? ते मला टरकातलं पडलेलं आणलं. मग ती बाई म्हणली मंगापासून हेच सांगाव ना. तसं पण बाजारात गेले की सगळे दुकानदार दुकानं बंद करतात. तशी ती बाई म्हणली 35 किलो मिरच्या कुठून आणल्या? तो म्हणला मुकाट्यानं ठेवू. आणि पेदाड माणसं काय बोलू देत नाहीत महाराज. ठेवल्या. 3 पोते मिरच्या सगळ्यांनी नेल्या महाराज. पण एकानंही पैसे नेले नाही. तुकोबारायाकडे एक बैल होता. त्याला काय खाऊ घालायचं? 2 पोत्याचा बारदाना होता. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. 2 पोत्याचा बारदाना होता आणि तराजू आणि माप एका श्रीमंत माणसाला दिलं. त्या माणसाकडून 5 पेंड्या घेतल्या आणि बैलाला खाऊ घातल्या. घरी गेल्यावर बायकोला काय सांगायचं महाराज? ज्याचा व्यवहारही निष्पाप आहे आणि ज्याचा परमार्थही निष्पाप आहे. पण देवानं बघितलं वरून. देवानं सांगितलं गरुडा अरे माझ्या तुकोबारायाला लोकांनी फसवलं. 105 किलो मिरच्या नेल्या पण कोणच पैसे दिले नाही. मला त्याचे पैसे वसूल करून द्यावे लागतात. न सांगता करी सर्व काम. देवा भक्ताचं न सांगता काम करतो. आणि देवानं एका पाटलाचं रूप घेतलं. काना इतकी काठी आहे, पांढरं शुभ्र धोतर, पांढरं शर्ट, कुरकुर वाजणारा बूट आणि जिनं 6 किलो मिरच्या नेल्या तिच्या दारात. बाई ओ बाई. बाईनं पाठीमाग वळून बघितलं. झळझळ कपड्याचा माणूस. कोण आहे दादा? बाई मी तुकाराम शेठजीचा नौकर आहे. कोण तुकाराम? ज्याच्याकडून तुम्ही 4 किलो मिरच्या आणल्या तो. कोण म्हणतं मी मिरच्या आणल्या? देवानं सांगितलं बाई कोणाला खोटं बोलायली पुन्हा देवाला?
तुम्ही 4 किलो मिरच्या आणल्या हे तुमच्या दारात देठच सांगायले, कारण खुडून ठेवल्या होत्या ना मिरच्या. आणि तू तुकाराम शेट्टीचा नौकरेच का रे? हो. मालकाच्या अंगावर धोतर फाटकं आणि नौकराच्या अंगावर चांगलं. खेळ तसा आहे म्हणला. नौकराचं काय खरं नाही, बँकेत कोटीन धोतराला गाठी अशीच गती म्हणला. आणि कोण म्हणतं मी मिरच्या आणला? घालभर म्हणली तुझ्या नातवाची शपथ. नातवाची शपथ म्हणल्याबरोबर तिनं सगळे पैसे आणून दिले. आणि देव दुसरीच्या दारात गेल्याबरोबर ही बाई पळतच गेली, म्हणली समीन रे मुकाट्यानं पैसे देऊन टाक, हे नातवाचेच शपथा घालते. 2 पोत्याचे मिरच्या बायानं पटपट आणून दिले. राहिलं बंद पोतं. त्या बाईच्या दारात देव सकाळी 9:30 वाजता गेला. बाई, हो बाई, मालक कुठे आहेत? ते म्हणतूनच म्हणलं म्हणणं बाजाराला गेले. बाई, मालक अहो म्हणणं बाजाराला गेले. बाई म्हणली तेच ऐकायला लागले, मी काय सांगू कसे गेले तर. देवानं सांगितलं बाई मालकाला उठवाव ना. ती गेली, म्हणली पप्याचा बाप उठा ना. दारात झळझळ कपड्याचा माणूस आला. यानं उठून बघितलं तर कोण? पाहिलिया वेदलावे बैसे जीवे जडोनी, बघाव वाटावा इतका स्वरूप संपन्न देव. राजस कुमार मदनाचा पुतळा रवी शेषिका लोपलिया, बघाव वाटावा इतकं स्वरूप संपन्न देव मानवी रूपात आला. देवानं सांगितलं बाई मालकाला पैसे द्यायला लावा. बाई म्हणली तू हा मालक एवढा डेंजर आहे तर माझ्या मालकाला पैसे दिलेच कसे? देवानं सांगितलं बाई नंबर 1चा नौकर मी पाठवलो, आणि माझ्याच्याने जर पैसे नाही वसूल झाले तर दुसरा बंदूक घेऊनच येतो, त्याचं नाव यम. आणि यम कोणाच्या ताब्यात आहे? तुकाराम तुकाराम नाव घेता कापे यम, काय गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असो. आणि तो याला फुकणार नाही का? त्यानं बाबा देवानं सांगितलं बाई मालकाला पैसे द्यायला लावा. तो म्हणला चलनिक देत नाही. देवानं सोडली ना शेळी, आणि शेळी सोडून ते का बाजारात नव्हतं नेणारी काय? त्यानं मानकूनही सोडली आणि खालूनही सोडली, आणि निंबाच्या झाडावर गेलं. एक फास निंबाला बांधला आणि दुसरा गयाला बांधला. पैसे देतो का नाही तर उडीच मारतो. कोण आहे? देव. तो म्हणला लय बघितले असे पैशासाठी जीव देणारे. त्यानं हाणली ना उडी, जीव बाहेर आली. बायको म्हणली पप्याचा बाप पैसे देऊन टाका नाही तर आपल्या इथं मरत, आणि आपल्या दारात मेलं तर आपल्याला येरवड्यात जावं लागेल. यानं खालून उचललं आणि बायकोनं दोरी तोडली कुऱ्हाडीनं. चक पैसे दिले बाबा. अहो जगाच्या मालकानं तुकोबारायाचे पैसे वसूल केले, पण तुकोबारायाला कानोकान खबर नाही. न सांगता करी सर्व कामं, न सांगता पैसे केले, आणि एका पाटलाचं रूप धारण केलं. आणि तुकोबाराय ज्या मंदिरात बसले त्या मंदिरात गेले. तुकोबारायाने नेमकाच भात घेतला बाबा. शेजारी एक वारकरी होता, त्याला भात वाढला, स्वतःच्या ताटात घेतला आणि तेवढ्यामध्ये देव तिथं गेला. ओ दुकानदार, आमच्या गावात मिरच्या तुम्ही चिकल्या का? हो मी चिकल्या. आमच्या गावातले लोक लय इमानदार आहेत, सगळ्यांना माझ्याकडे पैसे आणून दिले. तुकोबारायाने सांगितलं देवाला, अहो बसा ना आमच्यासोबत 2 घास खा. बसलं ना देव खायला. नये योगियाच्या ध्यानी धाताना तुडसी, जो तू आम्हापाशी मागे पुढे. अहो चांगल्या स्वप्नात नाही, पण संतांच्या मागे देव मागे पुढे. सर्व पैसे आणून दिले. तुकोबारायाने देवानं भात खाल्ला, न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे. आणि तुकोबारायाने बाबा देवाला तुळशीचं पान दिलं, मुखशुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ. तुकोबारायांनी दिलं आणि देवाने सांगितलं येतो दुकानदार, आणि देव निघून गेले. माझा सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, देवानं तुकोबारायाचं काम केलं. 105 किलो मिरच्याचे पैसे वसूल केले आणि तुकोबारायाला दिले, आणि तुकोबारायाला काहीच माहिती नाही. न सांगता देवाचं काम केलं. तुकोबाराय म्हणतात देव हा भक्ताच्या संगतीत राहतो, सर्व काम करतो आणि न सांगता करतो. भक्त समागमे सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व काम. पण नेमकं भक्त म्हणायचं कोणाला? ज्यानं देवाला हृदयात साठवलं त्याला अभंगाचं 2रं चरण.